जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना धडा शिकवणार? भुजबळांचा मराठा नेत्यांविरोधात यल्गार. मराठा नेते भुजबळांच्या टार्गेटवर. मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चाललाय. एकीकडे ओबीसी समाजाचे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. अशातच नागपूरच्या समता परिषदेत जरांगे पाटलांना मदत करणाऱ्या आमदार खासदारांना निवडणुकीत धडा शिकवा असा हल्लाबोल छगन भुजबळांनी केला. तर दुसरीकडे मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना निवडणुकीमध्ये पाडा असा पलटवार जरांगेंनी केलाय. तुम्ही सगळ्यांनी बोललं पाहिजे. मतांसाठी तुम्ही घाबरता. निवडणूक आली तर जरांगे उभा राहतो. निवडणूक आली तर जरांगे उभा राहतो. जरांगे उभा राहिला तर पाया पडायला गेलो. पैसे थांबव घ्या, थांबव घ्या, थांबव घ्या. काय चालू? पण तुम्ही जर एकत्र राहिला आणि ठरवलं जे जे त्या जरांगेच्या पाया असतील, जे जे त्या जरांगेच्या माध्यमातून सपोर्ट करतील आमच्या विरोधात, त्यांना इलेक्शन मध्ये धडा शिकवणार. छगन भुजबळ काय म्हणला त्याच्यापेक्षा आपण सावध होणं गरजेचं आहे. आता की जर आपल्या मराठीचे नेते आपल्याला सपोर्ट करत असतील, ओबीसी बांधव आपल्याला सपोर्ट करत असले, त्यांना बघून घेऊ जर असं म्हणत असला, त्यांना धडा शिकवा असं जर बोलत असला, तर मराठ्यांच्या लोकांनी सुद्धा जे जे आपल्या विरोधात जात आहेत नेते ओबीसीचे, त्यांना पण धडा शिकवणं आता गरजेचं आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावरील आंदोलनाला सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे, भास्कर भगरे, निलेश लंके यांच्यासह आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार अभिजित पाटील यांनीही मराठा आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित यांनीही मराठा आंदोलनात जरांगेंना साथ दिली होती. तसंच ठाकरे सेनेचे खासदार बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर यांच्यासह आमदार कैलास पाटीलही जरांगेंच्या आझाद मैदानातील व्यासपीठावर दिसले होते. त्यामुळे याच आमदार खासदारांच्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झालाय. दरम्यान ओबीसी आणि मराठा समाजाकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधीच पाडापाडीचं राजकारणावर भाष्य केलं जात असल्यानं निवडणुकीतही याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरक्षणाची ही लढाई आता निवडणुकीच्या रिंगणातही पाहायला मिळणार आहे. त्यात मराठा विरुद्ध ओबीसी असं निवडणुकीतलं चित्र राज्याच्या जातीयवादाच्या राजकारणाला आणखीन खतपाणी घालणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.